सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। प्रचाराच्या निमित्तानं आपल्या बीड जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जिल्हा परिषद शिल्पा रविकुमार जीवननगर, तसेच आपले पंचायत समिती उमराणी गणातले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मीनाक्षी यल्लप्पा अभंगे आणि बीडचे पंचायत समितीचे उमेदवार भैरप्पण्णा मासावते यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या बीड जिल्हा परिषद गटामध्ये आज दुपारपासून आपलं हे गटातील सर्व गावाची भेट, कोपरा सभा आणि आता उमराणी झाल्यानंतर लगेच बीडचा तिथे सुद्धा मोठी सभा आहे। आणि पहिल्यांदा आपले जगचे नगराध्यक्षपदी डॉक्टर आरळी साहेबांचा आपण सत्कार ठेवणार होतो। आमदार साहेबांना, डॉक्टर साहेबांना बोललो होतो आम्ही, तरी पण अचानक इलेक्शन लागली। आता प्रचारामध्ये घ्या असं आमदार साहेबांनी आम्हाला सांगितल्यानंतर आजच साहेब त्यांचं, डॉक्टर साहेबांचा आपल्या उमराणी गावातील या परिसराच्या वतीनं त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार आपले सरपंच आणि उपसरपंच यांनी त्यांचा सत्कार करावा असं मी विनंती करतो। कुठला शाल कोमरे का पटका काय कुठे सुतांगला कसे बांधव हे कुठे खर्च सोबत राहण्याची आवश्यकता आहे। आपल्या डॉक्टर शिल्पा जीवननगर मॅडम यांना जिल्हा परिषदची उमेदवारी दिलेली आहे। पंचायत समितीच्या उमेदवार आपल्या अभंगेताई आहेत आणि आम्ही सातत्यानं भारतीय जनता पार्टीचा विचार लोकांच्या मध्ये घेऊन जाण्यामध्ये सातत्यानं प्रयत्न करतोय। या परिसरातील लोक ताकदीनं भाजपच्या सोबत उभे आहेत। मी विधानसभेचा उमेदवार असताना सुद्धा तुम्ही सर्वांनी मला खूप चांगली मदत केलेली आहे आणि म्हणून वर्षभरामध्ये आपण अनेक कामं आपल्या जतला आणण्यामध्ये यशस्वी झालोय। जतच्या नगराध्यक्षपदी डॉक्टर साहेबांची निवड झाली आहे। आता त्यांना बसायला ऑफिस म्हणून 10 कोटी रुपयाची नगरपंचायतची बिल्डिंग पण आपण मंजूर केलेली आहे। उद्या पंचायत समितीची इमारत आपली नाही, पंचायत समितीच्या इमारतीमध्ये बसायला हॉल नाही। ग्रामसेवक बसले, सरपंच बाहेर बसतायत, सरपंच बसले, ग्रामसेवक बाहेर बसतायत, सरपंच ग्रामसेवकानं आपल्या रोजगार सेवकाची मीटिंग बोलवली तर ताळमेळच लागत नाही। अशी अवस्था आपल्या इमारतीची आहे। 64 सालीची बांधलेली इमारत आहे, त्याच्याकडे कुणी बघितलं नाही। आता आपण 15 कोटी रुपयाच्या इमारतीला दिलेले आहेत। आता त्याचं टेंडर होते आचारसंहिता झाल्याच्या नंतर वर्षभराच्या आतमध्ये आपण पंचायत समितीची भव्य दिव्य देखणी इमारत आपण तिथं उभी करतोय। प्राणी संग्रहालय 106 कोटी रुपयाचं मंजूर केलेलं आहे। 106 कोटी रुपयाच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारनं मंजुरी दिली आहे। पुढच्या 3 महिन्यामध्ये आम्ही केंद्र सरकारची पण मंजुरी आणतोय आणि ते काम चालू करतोय। आमचा मानस असा आहे 2028च्या डिसेंबर पर्यंत हे प्राणी संग्रहालय लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध झालं पाहिजे, असा एक आमचा प्रयत्न सुरू आहे।